नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आज आपण एकतर्फी डिवोर्स म्हणजे घटस्फोट याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत। एकतर्फी निकाल लागणे याचा तो अर्थ असतो। तर एकतर्फी डिवोर्स म्हणजे घटस्फोट म्हणजे काय? एकतर्फी घटस्फोट म्हणजे पती किंवा पत्नी यापैकी एक जण दुसऱ्याच्या संमतीशिवाय घटस्फोट मागतो, त्याला एकतर्फी घटस्फोट म्हणतात। म्हणजेच दोघांची सहमती नाही, म्युच्युअल डिवोर्स नाही, फक्त एकच व्यक्ती कोर्टात अर्ज करतो। हा घटस्फोट कोर्टाच्या आदेशानेच होतो, स्वतःहून होत नाही। एकतर्फी घटस्फोट कोणत्या कायद्यानुसार होतो? तर धर्मानुसार हा कायदा बदलतो। हिंदू विवाह कायदा 1955 नुसार, स्पेशल मॅरेज ॲक्ट नुसार, मुस्लिम लॉ नुसार, नंतर ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट नुसार। आज आपण प्रामुख्याने हिंदू कायद्यानुसार एकतर्फी घटस्फोट समजून घेणार आहोत। एकतर्फी घटस्फोटासाठी कायदेशीर कारणे कोणती आहेत ते पाहूयात। कोर्ट फक्त मला घटस्फोट हवा आहे म्हणून घटस्फोट देत नाही, असे त्याचे ठोस कारण पाहिजे कोर्टामध्ये। त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात तर ते बघूयात। क्रूर वागणूक दिली असेल, म्हणजे शारीरिक मानसिक छळ झाला असेल, मारहाण झाली असेल, शिवीगाळ झाली असेल, अपमान झाला असेल, धमक्या दिल्या जात असतील, खोटे गुन्हे दाखल केलेले असतील, नंतर घटस्फोटाचे कारण काय, मानसिक छळसुद्धा होऊ शकतो, घटस्फोटाचे कारण असू शकतं। व्यभिचार कुठला? तर पती किंवा पत्नीचे विवाहाबाहेरील संबंध, पुरावे आवश्यक आहे त्यासाठी, मेसेज असेल किंवा फोटो असतील किंवा साक्षीदार असतील, हे चालू शकतं त्यामध्ये। परित्याग म्हणजे काय? तर एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला किमान 2 वर्ष सोडून गेला असेल तर कोणतेही योग्य कारण नसताना त्यावेळेला एकतर्फी डिवोर्स हा होत असतो। मानसिक आजार, गंभीर मानसिक विकार किंवा सहजीवन अशक्य होणे, मेडिकल रिपोर्ट आवश्यक आहे या सगळ्यांसाठी। जोडीदाराने दुसरा धर्म स्वीकारला असेल तर, किंवा 7 वर्षापासून बेपत्ता झालेला असेल, जोडीदाराचा ठाव ठिकाणा नाही असे असेल, त्यावेळेला एकतर्फी घटस्फोट हा होत असतो। एकतर्फी घटस्फोटाची प्रक्रिया काय आहे ती स्टेप बाय स्टेप आपण आता पाहूयात। कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज देणे, समोरच्या व्यक्तीला कोर्टाची नोटीस देणे, समोरचा पक्ष उत्तर देतो, जर पुरावे त्यात साक्ष, युक्तिवाद, कोर्टाचा निर्णय हे सगळं त्याच्यामध्ये येतं। समोरचा पक्ष गैरहजर राहिला तर एक्स पार्टी डिवोर्स होऊ शकतो। एकतर्फी घटस्फोटाला किती वेळ लागतो? तर 1.5 ते 3 वर्ष वेळ लागत असतो, कमी जास्त होऊ शकतो। केस नंतर पुरावे कोर्टावर अवलंबून असते। म्युच्युअल डिवोर्सपेक्षा वेळ जास्त लागतो ह्या एकतर्फी डिवोर्सला। सल्ला, तर मी तुम्हाला एक कायदेशीर सल्ला असा सांगते की घटस्फोट हा भावनिक आणि कायदेशीर दोन्ही प्रकारे गंभीर विषय आहे। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य कायदेशीर सल्ला घ्या आणि एकतर्फी डिवोर्सची प्रक्रिया करा। आपल्याला एकतर्फी डिवोर्स म्हणजेच घटस्फोट, एकतर्फी निकाल ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कॉमेंटमध्ये आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला कायदेशीर माहिती हवी असेल तर ते देखील मला सांगा। धन्यवाद।